पैशाच्या मोहापोटी आणि नोकरी जाईल या भीतीपोटी मुलगी विकल्याप्रकरणी दोघांच्या विरोधात नांदेडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मुलगी विकणाऱ्या वडिलाचे नाव गजानन वांजरखेडे आहे, तर मुलगी विकत घेणाऱ्या आरोपीचं नाव देवीदास जोशी असल्याचे कळते. अल्पवयीन मुलीचे वडील हिंगोली इथं महसूल विभाग दुय्यम निबंध कार्यालयामध्ये अनुकंपावरती शिपाई पदावरती भरती झाले. गजानन वांजरखेडे याला एक मुलगा आणि 2 जुळ्या मुली झाल्या. यातील एक जुळी मुलगी विकल्याप्रकरणी पत्नी सुरेखा वांजरखेडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. माझी मुलगी मला परत देण्यात यावी अशी मागणी मुलीची आई सुरेखा वांजरखेडे यांनी केली आहे. मला 2 मुली, पहिला मुलगा झाला, त्याच्यानंतर 2 मुली झाल्या आणि माझ्या मिस्टरला नोकरी लागणार होती. तर त्यांनी काय केलं, मला माझी मुलगी माझ्यापाशी दिली नाही. मग मी ते अर्ज दाखल केला पोलीस स्टेशनमध्ये. तर मी म्हणलं असं का करायला, तर ते म्हणलं मला नोकरी लागणार गव्हर्नमेंटची, मी तुला लेकरू देत नाही म्हणल्यानं मग त्या मारथळ्याला त्यांनी मुलगी माझी विकली. तर ते म्हणले असं तुम्ही का केलं, म्हणले मुलगी का विकली, म्हणजे तुम्ही आईला का देत नाही. तर ते म्हणले आम्ही तिनं मरून गेली जरी तरी आम्ही तिला लेकरं देणार नाहीत.